वीज आणि भूकंप निसर्गाच्या दोन सर्वात शक्तिशाली आणि तितक्याच विस्मयकारक घटना. कित्येक शतकांपासून आपण या शक्तींना घाबरत आलोय, आश्चर्यचकित झालोय. पण या भीतीच्या पलीकडेही काहीतरी आहे, आणि ते म्हणजे विज्ञान. चला तर मग या नैसर्गिक चमत्कारांमागचं विज्ञान उलगडून पाहूया. बघा, एकीकडे आकाशात कडकडणारी वीज जी ढगांमधल्या प्रचंड ऊर्जेचं प्रदर्शन करते, आणि दुसरीकडे भूकंपाने उद्ध्वस्त झालेलं शहर जे पृथ्वीच्या आत दडलेल्या अस्वस्थतेचा पुरावा आहे. या दोन्ही घटनांमध्ये निसर्गाची अफाट शक्ती दडलेली आहे. आज आपल्याला या घटनांमागचं विज्ञान माहीत आहे, पण जरा विचार करा, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा याचं काहीच ज्ञान नव्हतं, तेव्हा आपले पूर्वज याचा काय अर्थ लावत असतील? साहजिकच या भीतीदायक घटनांना समजून घेण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या दंतकथा रचल्या. म्हणजे बघा, वैज्ञानिक माहितीच्या अभावी लोकांनी जगाला समजून घेण्यासाठी अशा कथा तयार केल्या की जेव्हा तो बैल शिंग बदलतो तेव्हा भूकंप होतो. ही कल्पना त्या काळातल्या लोकांना कुठेतरी दिलासा देत असेल, नाही का? आणि फक्त भूकंपच नाही, आकाशात चमकणारी वीजही सुद्धा अशीच एक गोड आणि भीतीदायक गोष्ट होती. लोकांना वाटायचं की देव आपल्यावर रागावले आहेत, पण मग विज्ञानाने या भीतीचा पडदा हळूहळू दूर केला. बरं, आता ह्या दंतकथांमधून बाहेर येऊया आणि थेट विज्ञानाकडे वळूया. विजेच्या मागे जी मूलभूत तत्त्वं आहेत तिथूनच सुरुवात करूया. हो, अगदी बरोबर ऐकलंय. घर्षण, तीच क्रिया जी आपण रोजच्या आयुष्यात अनुभवतो, आणि हीच साधी क्रिया आकाशात एवढी मोठी ऊर्जा निर्माण करते. शाळेतला तो प्रयोग आठवला का? आपण केसांवर किंवा स्वेटरवर फुगा घासायचो आणि मग तो कागदाच्या लहान तुकड्यांना किंवा भिंतीला चिकटायचा. हाच तो विद्युत प्रभाराचा खेळ आहे, फक्त आकाशात तो खूप खूप मोठ्या प्रमाणावर होतो. विज्ञानाचा एक अगदी साधा नियम आहे. सारखे चार्ज म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस एकमेकांना दूर ढकलतात, आणि विरुद्ध चार्ज म्हणजे प्लस मायनस एकमेकांकडे खेचले जातात. हा साधा नियमच विजेच्या निर्मितीचा पाया आहे. हे ज्ञान मिळवायला आपल्याला हजारो वर्ष लागली. विचार करा, इसवी पूर्व 600 मध्ये ग्रीकांना फक्त एवढंच कळलं होतं की अंबर नावाचा दगड घासल्यावर लहान वस्तू खेचतो. आणि तिथून थेट 1752 साली बेंजामिन फ्रँकलिनने आपल्या प्रसिद्ध पतंगाच्या प्रयोगाने सिद्ध केलं की आकाशातली वीज आणि आपल्या कपड्यांतून निघणारी ठिणगी या दोन्ही गोष्टी एकच आहेत. किती धाडसी प्रयोग होता तो. तर मग ढगांमध्ये नेमकं घडतं तरी काय? वादळाच्या वेळी ढगांमध्ये हवा आणि पाण्याचे कण खूप वेगाने एकमेकांवर घासतात. या घर्षणामुळे ढगाच्या वरच्या भागात पॉझिटिव्ह चार्ज आणि खालच्या भागात निगेटिव्ह चार्ज जमा होतो, आणि जमिनीवरही पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. जेव्हा हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज प्रचंड प्रमाणात जमा होतात, तेव्हा हवा जी एरवी त्यांना रोखून धरते ती सुद्धा हार मानते. मग हे दोन्ही चार्ज एकमेकांना भेटतात आणि होतो एक मोठा स्पार्क. यालाच इलेक्ट्रिक डिस्चार्ज किंवा विद्युत विसर्जन म्हणतात. आणि यामुळेच आपल्याला विजेचा तो तेजस्वी प्रकाश आणि कडकडाट ऐकू येतो. चला आता विजेच्या या आकाशातून थेट जमिनीखाली जाऊया, जिथे दुसरी एक प्रचंड शक्ती तयार होत असते. आता आपण भूकंपामागील विज्ञान समजून घेऊ. आपली पृथ्वी वरून किती शांत दिसते, नाही का? पण आतून ती सतत धगधगत असते. तिचा जो सर्वात वरचा थर आहे, ज्याला आपण भूकवच म्हणतो, तो काही एकसंध नाहीये. तर हे भूकवच एका मोठ्या पझलच्या तुकड्यांसारखं आहे. या प्रचंड तुकड्यांना टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतात. आणि गंमत म्हणजे या प्लेट्स स्थिर नाहीत. त्या पृथ्वीच्या आतून येणाऱ्या उष्णतेमुळे सतत अगदी हळू पण न थांबता सरकत असतात. मग भूकंप कधी होतो? जेव्हा या सरकणाऱ्या प्लेट्सच्या कडा एकमेकांमध्ये अडकतात. ते एकमेकांना घासतात, एकमेकांवर आदळतात, किंवा एक प्लेट दुसरीच्या खाली जाते. या हालचालीमुळे प्रचंड ऊर्जा साठून राहते, आणि जेव्हा ती अचानक मोकळी होते तेव्हा जमीन हादरते. तोच भूकंप. भूकंपाची तीव्रता मोजतात रिश्टर स्केलवर. हा आकडा बघून आठवतंय काही? 2001 मधला भुजचा आणि 2005 मधला काश्मीरचा भूकंप. त्या दोन्ही भूकंपांची तीव्रता 7.5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होती, आणि त्यामुळे झालेला विनाश आजही आपल्या लक्षात आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. रिश्टर स्केल हे साधं मोजमाप नाहीये. म्हणजे 6 तीव्रतेचा भूकंप हा 4 पेक्षा फक्त 2 अंकांनी जास्त नाहीये, तर तो तब्बल 1000 पटीने जास्त विनाशकारी आहे. जबरदस्त आहे ना? म्हणूनच थोडासा जरी आकडा वाढला तरी विध्वंस खूप मोठा असतो. ठीक आहे, आपण वीज आणि भूकंपामागे असलेलं विज्ञान तर समजून घेतलं, पण या ज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग काय? तर तो आहे आपली सुरक्षा. चला आता बघूया की या ज्ञानाचा वापर करून आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवू शकतो. ऐका,
जर विजा चमकत असतील आणि तुम्ही बाहेर असाल तर सगळ्यात आधी सुरक्षित ठिकाणे म्हणजे पक्की इमारत किंवा गाडीत आश्रय घ्या. मोकळे मैदानं, उंच झाडं किंवा विजेचे खांब यांपासून दूर राहा. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, छत्री तर अजिबात वापरू नका. आणि समजा कुठेच आसरा मिळत नसेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे जमिनीवर गुडघे टेकून बसा. आपलं डोकं दोन्ही हातांमध्ये घ्या. असं केल्याने काय होतं तर तुम्ही विजेच्या आघातासाठी एक लहान लक्ष्य बनता, ज्यामुळे धोका कमी होतो. आता भूकंपासाठी एक जगप्रसिद्ध नियम आहे, ड्रॉप, कव्हर आणि होल्ड ऑन. म्हणजे काय? पहिलं, जमिनीवर खाली झोपा. दुसरं, मजबूत टेबल किंवा पलंगाखाली स्वतःला झाका. आणि तिसरं, हादरे थांबेपर्यंत त्या वस्तूला घट्ट धरून ठेवा. याशिवाय अजून काही गोष्टी लक्षात ठेवा. घरात असाल तर कपाट, झुंबर अशा जड वस्तूंपासून दूर राहा. बाहेर असाल तर इमारती, झाडं आणि विजेच्या तारांपासून लांब, मोकळ्या जागी थांबा. आणि गाडीत असाल तर गाडी मोकळ्या जागी थांबवून आतच बसा. तर असं आहे, विज्ञानाने आपल्याला निसर्गाला घाबरण्याऐवजी त्याला समजून घेण्याची आणि त्याच्याशी जुळवून घेण्याची शक्ती दिली आहे. दंतकथांपासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला वैज्ञानिक तयारीपर्यंत घेऊन आला. आता प्रश्न हा आहे की निसर्गाचं असं पुढचं कोणतं रहस्य आहे जे आपण उलगडायला हवं? विचार करा.